तरुणाईमध्ये सध्या लाईव्ह म्युझिक कॉन्सर्टची प्रचंड क्रेज आहे। मुंबईमध्ये तर प्रत्येक शनिवार रविवार अनेक ठिकाणी असे कॉन्सर्ट्स होत असतात। मात्र हे कॉन्सर्ट्स ड्रग्सचे अड्डे होत आहेत की काय अशी चर्चा सुरू आहे। कारण गोरेगाव नेस्को संकुलात झालेल्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये ड्रग्सच्या ओव्हरडोसनं दोघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। मृतांमध्ये एक मुलगा आणि एक मुलगी असल्याची माहिती आहे। या प्रकरणी 6 जणांना अटक करण्यात आली आहे। वनराई पोलीस ठाण्यामध्ये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे। नेस्कोच्या सनी जैन, इव्हेंट ऑर्गनायझर आकाश समळ तसंच जखमी झालेल्या कॉलेज तरुणीचा मित्र रौनक खंडेलवाल यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर कार्यक्रमाच्या दरम्यान 3 मुलांना अस्वस्थ वाटत असल्यामुळे त्यांना हॉस्पिटलला ॲडमिट करण्यात आलेलं होतं। त्यापैकी 2 जे मुलं आहेत त्यांची डेथ झालेली आहे आणि एक जे आहे ते ॲडमिट आहेत। त्यांची तब्येत स्टेबल आहे। सदर याच्या अनुषंगाने आपण वनराई पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्यामध्ये अद्यापर्यंतच्या तपासामध्ये आपण एकूण 6 आरोपितांना अटक करण्यात आलेली आहे आणि सदर जो गुन्हा आहे त्या गुन्ह्याचा जो तपास आहे पुढे सुरू आहे।